स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. नमस्कार. नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर आपण सर्व पत्रकार बांधव आणि मी आपण जवळजवळ दीड वर्षाच्या नंतर भेटतोय पत्रकार परिषदेच्या निमित्तानं. यापूर्वी रेल्वे असेल किंवा हायवे, विमानतळ या संदर्भात अनेक वेळा आपल्या पत्रकार परिषदा झाल्या, पण ह्या वेळेला पुणे नाशिक रेल्वे ह्या विषयावर महत्त्वाची अपडेट सन्माननीय रेल्वे मंत्री अश्विनी यांनी काल पुणे येथे दौऱ्यावर असताना जाहीर केली आणि माझ्या दृष्टीने हा त्यांचा अंतिम शब्द आहे. गेल्या अनेक वर्षापासून जुना रेल्वे मार्ग सोडून नवीन रेल्वे मार्गावर रेल्वे होणार अशा प्रकारची चर्चा होती. तो नवीन रेल्वे मार्ग म्हणजे पुणे शिर्डी नाशिक. परंतु तरी सुद्धा आपल्या भागातील जनता, बाजूच्या जिल्ह्यातील, बाजूच्या परिसरातील जनता आशावादी होती की काही जरी झालं तरी रेल्वे मार्ग आपल्या खेड, आंबेगाव, जुन्नर या तिन्ही तालुक्यातून जाईल अशा प्रकारची लोकांची मनापासून आशा होती. पण त्या आशा सर्व फोल करण्याचं काम काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. मुळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुणे नाशिक रेल्वे हा गेल्या 20 वर्षापासूनचा आपला कंटिन्युअस पाठपुरावा असलेला प्रकल्प आज एकदाचा बासनात गुंडाळण्यात आलेला आहे. आणि माझ्या दृष्टीनं, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं, शिवजन्मभूमीतील सगळ्या जनतेच्या दृष्टीनं हा काळा दिवस आहे. मी यासाठी म्हणतोय की मला आठवतंय, मी पहिल्यांदा खासदार झालो 2004ला. त्यावेळेला लोकांची काही फारशी मागणी वगैरे होती अशातला भाग नाही, किंवा पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात चर्चाही नव्हती. पण मला वाटलं, भविष्याचा विचार करता, ह्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा विचार करता पुणे नाशिक रेल्वे होणं गरजेचं आहे. म्हणून मी पुढाकार घेतला. ज्यावेळेला रेल्वे मंत्रालयामध्ये चीफ इंजिनियरकडे गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पूर्वीचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी एकदा पुढाकार घेऊन सभागृहात मागणी केली आणि एक सर्वे झाला होता. तो सर्वे तोट्यामधला सर्वे आला होता, त्यामुळं तो प्रकल्प आपण गुंडाळून ठेवला. 2004ला निवडून आल्यानंतर 2005ला मी मागणी केली आणि त्यावेळेला एक सर्वे झाला. त्या सर्वेवर जवळजवळ 40-45 लाख रुपये खर्च करण्यात आले आणि सर्वेच्या अंतिम अहवाल जो आला त्या अहवालामध्ये असं लिहिलं होतं की जवळजवळ -1% आसपास, म्हणजे 80-85 पैसे, 1% आसपास हा रेल्वे प्रकल्प तोट्यात जाईल म्हणून तो सुद्धा गुंडाळण्यात आला. परत सातत्याने मी पाठपुरावा करतच राहिलो. 2007-8च्या दरम्यान पुन्हा त्यावेळेला सर्वे केला, तेव्हाही 0.45 चा त्याचा जो पॉईंट होता त्याच्यामध्ये तो निगेटिव्ह आला. नंतर 2009-10ला मनमोहन सिंग सरकारची दुसरी टर्म असते त्यावेळेला पुन्हा मी पाठपुरावा केला. त्यावेळेला
मी सांगितलं, परिस्थिती समजून सांगितली सभागृहामध्ये आणि त्यावेळेला त्यांनी तो मंजूर केला. आणि त्यावेळेला म्हटलं कसा हा प्रकल्प तोट्यात जातो ते मी पाहू. आणि म्हणून त्या टीम बरोबर अगदी चाकणपासून नाशिकपर्यंत प्रवास केला. जवळजवळ 4-5 दिवसाचा 8 दिवसाचा प्रवास केला. त्यावेळेला मी स्वतःहून त्यांना काही जागा दाखवल्या. चाकण बाजार समिती, राजगुरुनगर बाजार समिती, मंचर, नारायणगाव हा सगळा परिसर शेतीमालानं कसा फुललेला परिसर आहे हे दाखवलं. आणि त्यावेळेला त्यांनी सर्वे केल्यानंतर सांगितलं की हा प्रकल्प थोडासा का होईना फायद्यात जातोय. आणि म्हणून त्याच्यावर नंतर मी पाठपुरावा करायला सुरुवात केली. पाठपुरावा केल्यानंतर त्यावेळेला लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नवीन प्रकल्प करायचं झालं तर त्याला आपल्याकडं म्हणावं असं पुरेसं भांडवल नाही आहे. नेमकं त्याच दरम्यान राज्यमंत्री अनिल अंबानी होते, राज्यसभेचे खासदार. त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातले काही लोक बसले होते. मी त्यांना विषय काढला, तर तुम्ही जर काही इन्व्हेस्टमेंट करता आली तर बघा, सरकार काही करतील. आणि मग रेल्वे मंत्रालयानं सांगितलं जर राज्य सरकारनं पुढाकार घेतला, त्यांनी 50% भांडवल याच्यामध्ये टाकलं तर आम्ही हा प्रकल्पाला ग्रीन सिग्नल देऊ. त्यावेळेला राज्याचे अर्थमंत्री दिलीपराव वळसे पाटील होते. रेल्वे मंत्रालयानं त्यांना पत्र लिहिलं. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आणि ते प्रकरण दिल्लीमध्ये त्याचा पाठपुरावा चालू झाला. परत बजेट ज्या वेळेला सभागृहामध्ये मांडण्यात आलं की हा प्रकल्प फायद्याचा आहे, त्याला घेण्यात यावा. मग त्यात सभागृहामध्ये असा निर्णय झाला की हे प्रकल्प आपण नियोजन आयोगाकडे पाठवू. कारण पिंक बुकमध्ये हा प्रकल्प आला होता. पिंक बुकमध्ये हा प्रकल्प कधी ना कधी घेणारच आहेत, याचा अर्थ की हा प्रकल्प चालू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं तत्वशः मान्यता दिलेली आहे. म्हणून पिंक बुकमध्ये समावेश झाल्यानंतर नियोजन आयोगाकडे गेला आणि नियोजन आयोगाकडे जी काही महत्त्वाची प्रकल्प आहेत, ज्यांची काहीतरी 1000, 500 किंवा 2000 कोटीच्या वर जे प्रकल्प असतात शासकीय, त्याला नियोजन आयोगानं होकार द्यायचा असतो, एनओसी द्यायची असते. त्यावेळेला आपल्या भारतातल्या जवळजवळ 34-35 रेल्वे प्रकल्पाच्या नवीन रेल्वे लाईनच्या फाईल होत्या. आपला नंबर असा काहीतरी 28-29 होता. पण प्रत्येक वर्षी 2-3च प्रकल्प घेतात निवडून, त्यामुळे आपला प्रकल्प त्यामध्ये गेला नाही. त्यामुळे तो पुन्हा एकदा ती फाईल गुंडाळण्यात आली. दरम्यानच्या काळात 2014ला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री झाले. त्यांना मी समजावून सांगितलं की हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे. त्यांना सुद्धा या प्रकल्पाची माहिती किंवा महत्त्व कळालं आणि त्यांनी त्या वर्षी नाही, परंतु 2015च्या दरम्यान त्याला मंजुरी दिली आणि आता सरकारनं या प्रकल्पावर काम करावं अशा प्रकारची सुरुवात झाली. मग राज्य सरकारनं 50%, केंद्र सरकारनं 50%, म्हणजे रेल्वेनं 50% अशा तत्वावर हा प्रकल्प चालू झाला. म्हणजे काम चालू झालं. सगळ्या गोष्टीची कागदाची जुळवाजुळव चालू झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने एक असा विषय काढला की आता आपण कन्व्हेन्शनल रेल्वे म्हणजे जी मीटर गेजची रेल्वे करण्याच्या ऐवजी आपण ही सेमी हायस्पीड रेल्वे करावी. त्यासाठी रेल्वेमध्ये ह्या डिपार्टमेंटमध्ये एक चांगलं अनुभवी माणूस म्हणून राजेश जयस्वाल हे ग्रस्त रेल्वेमध्ये दिल्लीमध्ये कामाला होते. ते कारण त्यांना ब्रिजमॅन म्हणतात, कारण रेल्वेचे सगळ्यात मोठे ब्रिजेस त्याने बनवले होते. म्हणून त्यांची नेमणूक ह्या नवीन कंपनी म्हणजे MRIDL, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड. त्याच्यामध्ये 50%चं भांडवल राज्य सरकारनं 500 कोटी दिले, केंद्र सरकारनं 500 कोटी दिले आणि ती कंपनी स्थापन झाली. निर्माण पॉईंटला ऑफिस झालं
आणि हा नवीन माणूस आला. त्याच्यानंतर काही स्टाफ भरून काम करायला सुरुवात केली की कुठून कशी न्यायची, काय करायची. मग त्या वेळेला मी बाकी सगळी कामं सोडून ही रेल्वे लाईन, हा प्रकल्प, त्याची रूट, कुठून न्यायचे, कसे न्यायचे हे करण्यासाठी मी सातत्यानं जास्तीचा वेळ मी त्याला या प्रकल्पासाठी देत होतो. सगळं काय झालं, प्रकल्पाची कॉस्ट सुरुवातीला निघाली 8-9 हजार कोटी. परत 3-4 वर्षांनी त्याची कॉस्ट झाली जवळ 11.5 कोटी. 11.5 कोटीवरून शेवटी ज्या वेळेला मंजुरीला आलं त्यावेळेला 13,096 कोटी रुपये ही प्रकल्पाची किंमत निघाली. आणि त्यामध्ये असं ठरलं की 3,000 कोटी राज्य सरकारनं जमा करायचे, 3,000 कोटी मध्य रेल्वेनं म्हणजे सेंट्रल रेल्वेनं जमा करायचे, उरलेले 7,000 कोटी बाजारातून जमा करायचे. याच्या संदर्भात पुण्यामध्ये बैठका झाल्या, दिल्लीमध्ये बैठका झाल्या. तर बाजारातून करायचे म्हणजे कुणी, तर काही कंपन्यांना आपण कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. रेल्वेनं सुद्धा. मी माझ्या वतीनं आपल्या चाकण MIDC मधल्या 2 मोठ्या कंपन्या, त्यातली एकाने सांगितलं आम्ही 500 कोटी रुपये, जर रेल्वे होत असेल तर आम्ही 500 कोटी रुपये सीड कॅपिटल किंवा तुमचं जे भांडवल आहे ते करण्यासाठी आम्ही देऊ. असं करता करता हे सगळं झालं. मग भूसंपादन चालू झालं, मार्ग फायनल झाला, रूट फायनल झाला. नंतर रूट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा रूट आपल्या ह्या तिन्ही तालुक्यातून जात होता. सगळी स्टेशनं वगैरे सगळी फायनल झाली. हे सगळं झाल्यानंतर आता भूसंपादन चालू झालं. भूसंपादनाला पैसे आले. राज्य सरकारनं जे 500 कोटी दिले होते त्यातले, किंवा केंद्र सरकारनं काही पैसे जमा केले होते त्यातले पैसे खर्च झाले, बरेचसे पैसे. आणि भूसंपादन चालू झालं. सगळं झाल्यानंतर प्रकल्पाची फाईल आता अंतिम मंजुरी व्हायची ती राहून गेली. दरम्यानच्या काळात 2019ची लोकसभा निवडणूक लागली. दुर्दैवानं पराभव झाला. सगळं काय शिजवून रेडीमेड तयार ठेवलं होतं. रेल्वे बोर्डाच्या चेअरमनकडं फाईल तयार होती. त्यांनी फक्त मंत्रालयातून मंत्र्यांबरोबर किंवा PM बरोबर बसून त्याच्यावर एक अंतिम मंजुरी घ्यायची होती, ती राहिली होती. मग त्याच्यानंतर दुर्दैवानं मला असं सांगावंसं वाटतं, खेदानं, आजपर्यंत त्या फाईलच्या संदर्भामध्ये अनेक चर्चा, तर्क वितर्क लढवले गेले. कोणी कुठल्या पद्धतीनं फॉलोअप करतोय, कोण कसल्या पद्धतीने फॉलोअप करतोय. परंतु त्याच्यानंतर फाईल म्हणून, प्रोजेक्ट म्हणून काही झालं नाही. नंतरच्या काळामध्ये रेल्वे मंत्र्यानं ठरवलं की हा प्रकल्प वाघोलीवरून सरळ नगर मार्गे शिर्डी न्यायचा आणि शिर्डीवरून नाशिकला, अशा प्रकारचं काहीतरी फॅड मध्ये आलं. मग रेल्वे मंत्र्यांनी हट्ट धरला की नाही, आता आपल्याला शिर्डी मार्गेच जायचं आहे. अनेक लोक भेटले, मी भेटलो. पण 2020-21 पासून 20-21च्या दरम्यान जो मार्ग त्यांनी मनामध्ये आणला तो आजपर्यंत तसाच आहे. आम्ही सगळेजण वेड्यासारखे रेल्वे आमची ह्या भागातून गेली पाहिजे, पण ती केव्हाच तिकडनं गेलेली होती. दुर्दैवानं वेळेवर व्यवस्थित पाठपुरावा झाला नाही. लोकांचा रेटा असताना सुद्धा लोकांनी संयुक्तिकपणे ताकद दाखवल्या पाहिजे होती, आंदोलनाचा मार्ग निवडायला पाहिजे होता, तो झाला नाही. परिणामी छत्रपती शिवरायांच्या भूमीला टाळून दुसऱ्या बाजूने रेल्वे जाते, हे आपल्या ह्या परिसरातील उत्तर पुणे जिल्ह्याचं खूप मोठं दुर्दैव आहे. आता कारण देण्यात आलं की GMRT हे कधीच कारण नव्हतं. GMRT काहीतरी चाल ढकल करायची म्हणून GMRTचं कारण करण्यात आलं. वैष्णव हे, मी ज्या व्यवसायात आहे त्याच व्यवसायामध्ये, त्याच क्षेत्रामध्ये ते इंजिनियर झालेले आहेत, IAS अधिकारी आहेत. त्यांना वाटलं की बाकी सगळ्या लोकांना कोणाला काही कळणार नाही, पण मी आपला गप्प बसलो. तो बाकी लोकही GMRTची अडचण नाही, GMRTची अडचण नाही. खरोखर GMRTची अडचण नव्हतीच. फक्त
रेल्वे काही लोकांना तिकडनं न्यायची होती म्हणून तिकडनं गेली आणि ह्या भागावर अन्याय झाला. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. उदाहरण जर सांगायचं झालं तर हा एक वर्ल्ड रिपोर्ट आहे आपल्या JMRTच्या संदर्भामध्ये. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ऑफिशियल रेडिओ क्वाईट झोन म्हणजे RQZ म्हणतात ते अराउंड JMRT कोर झोन जो आहे तो 5 किलोमीटरचा आहे आणि 5 किलोमीटरमध्ये काय काय गोष्टी स्ट्रिक्ट आहेत त्याच्यामध्ये अलाउड नाहीत. हेवी इंडस्ट्री, हाय पॉवर इलेक्ट्रिकल मशिनरी, मोबाईल टॉवर. आता मोबाईल टॉवर अलाउड नाही असा रिपोर्ट असताना सुद्धा मोबाईल टॉवर आहेत ना परिसरामध्ये. ब्रॉडकास्टिंग ट्रान्समीटर, हाय व्होल्टेज सबस्टेशन्स, वेल्डिंग युनिट, डिझेल जनरेटर्स विदाउट शिल्डिंग, या सगळ्या गोष्टी अलाउड नसताना सुद्धा आपल्या बऱ्याचशा चालू आहेत. अलाउड ओनली विथ शिल्डिंग अँड परमिशन, रेसिडेन्शियल यूज, ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी, लो पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आणि वायर्ड कम्युनिकेशन्स म्हणजे जे काय असेल ते. आणि याचं दिस 5 किलोमीटर रेडियस इज क्रिटिकल. फक्त 5 किलोमीटर अंतर हे क्रिटिकल आहे. त्याच्यानंतर 5 ते 30 त्याच्या पुढे किती काही करा, काही प्रॉब्लेम नाही. झोन 2 मध्ये जे दिले 5 ते 30 किलोमीटर अंतरामध्ये ह्या गोष्टी त्यांनी प्युअरली हे केलेल्या आहेत की अलाउड आहेत. रोड्स अँड हायवेज अलाउड, रेल्वेज अलाउड, लाईट इंडस्ट्री अलाउड, हेवी इंडस्ट्री विथ क्लिअरन्स, हे सगळं रिपोर्टमध्ये त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे मला सांगा 5 किलोमीटरमध्ये त्यांनी पुढं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि जर तुमचं अँटेना अशी असेल आणि माझी रेल्वे लाईन अशी फिरून त्याला जर फिरून जात असेल तर ते 5 किलोमीटर. अन्यथा इथं तुमचं आणि इथं असेल तर 3 किलोमीटर सुद्धा चालू शकते. अशा प्रकारचा हा रिपोर्ट आहे. कारण काहीच नाही आहे. हायवेज नियर JMRT अलाउड, रेल्वेज, हे सगळं लिहिलेलं आहे. हे सगळ्या कॉपीज तुम्हाला देईल. म्हणजे याचा अर्थ आम्ही माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा आपला उत्तर पुणे जिल्हा असेल, गेल्या माझ्या अनुपस्थितीमध्ये गेल्या 7 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये काय गमावलंय, मला ह्या भागातल्या जनतेला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा. तुम्ही आठवा 2019ची निवडणूक आणि त्या निवडणुकीमधला प्रचार काय होतं. माझा प्रतिस्पर्धी उमेदवार कशावर निवडून आलेला, हायवे. किती मोठी मोठी लांब लांब भाषणं होती. विमानतळ फार अगदी कॅल्क्युलेशन करून दाखवलं. विमानतळ आलं तर किती रोज मिळेल आणि वर्षाला पगार किती मिळेल, एवढ्या माणसांना किती मिळेल, आपलं किती नुकसान झालं, याचं सगळं कॅल्क्युलेशन पर वाडा आणि कळमोडी सारख्या गावात जाऊन त्यांनी गणित मांडले. मग रेल्वेचा एक प्रश्न, मग रेल्वे नाही, हायवे नाही आणि विमानतळही नाही. मग गेल्या 7-7.5 वर्षामध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी नक्की काय केलं? हायवेचं काय काम झालं सांगा बरं. आज जो हायवे चालू आहे तो मी भांडून लोकसभेमध्ये तुम्हाला कागदपत्र पण देतो की लोकसभेमध्ये हा जो पुणे नाशिक आपला हायवे खेडसिन्नर, हा फक्त आणि फक्त मी संघर्ष केला. कुणाची मागणी नव्हती त्यावेळेला, कुठल्याही पेपरमध्ये लोकांची मागणी नव्हती, ट्रॅफिकची अडचण नव्हती. मला आठवतंय मी विचार केला की हा आपला जर रस्ता जो आहे भविष्यामध्ये 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी याची ट्रॅफिक मोठी होईल. मी ती संकट ओळखून त्यावेळेला CP जोशी म्हणून नितीन गडकरीच्या खात्याचे मंत्री होते, त्यांच्याबरोबर भांडून अगदी हमरी तुमरी करून हा प्रकल्प मंजूर करून घेतला. त्याच्याशिवाय आजपर्यंत चाकणचं काय झालं, नगर रोडचं काय झालंय, तळेगाव चाकण शिक्रापूरचं काय झालंय, पुणे नगर रस्त्याचं काय झालंय, काही नाही. भाषणं मात्र छानपैकी सुंदर अशी लोकांना ऐकून टाळ्या वाजवणारी भाषणं मात्र झाली. पण मतदारसंघ 10 वर्ष मागं गेलाय, 15 वर्ष मागं गेलाय. मग लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे जनतेला, मग आपण काय कमवलंय, काय मिळवलंय गेल्या 15 वर्षामध्ये? कुठल्या गावात जातो कुणाला विचारा,
काय काम केलं. माझ्याकडे तर कामाची यादी आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेला देत आलो. अशा प्रकारचे आज ही रेल्वे आहे. मला सांगा, मी 2005 पासून पाठपुरावा करून 2019 पर्यंत ही रेल्वे आणून ठेवली. माझा जर पराभव झाला नसता तर आज वेगळं चित्र झालं असतं. पण पराभव झाला. माझं जे काय व्हायचं ते होईल, ठीक आहे. परंतु मतदारसंघाचं नुकसान झालं ही माझ्या दृष्टीने अतिशय वाईट घटना आहे.